सिर्फ गव्हाच्या पिठाचे सर्वांना आवडणारी एक वेगळीच अलग युनिक तरीके से मिठाई शेअर करणार आहे। तुम्हाला वाटत असेल की बनवायला खूप मुश्किल आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवून होतात। महिनाभर स्टोर करून खाऊ शकतो एवढ्या भारी आणि छान क्रिस्पी आणि लुसलुशीत खाजा बनवण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ। तिलाने टेस्टही छान येते आणि तोंडालाही छान लागतात। 1.5 चमचा मी तीळ घेतलेत। गोड पदार्थाला मिठाने चव छान येते। 2 पिंच मीठ, वेलची पावडर जास्त नाही, घी 4 चमचे। तेलामध्ये जर खाजे बनवले तर एवढे खास नाही होत, घीचा जास्त वापर करा, छान होतात, चवीलाही छान लागतात। पिठामध्ये घी मिक्स करून चोलून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। 2 हाताने जर एकजीव केला तर परफेक्टली एकजीव होतोय। या पद्धतीतच परफेक्टली एकजीव करून घ्यायचं आहे। मैद्याचे खाजे याच पद्धतीत बनवतात। घी जर अजून लागला तर मिक्स करू शकता। बाइंड करून बघायचं आहे घी आपला एकजीव झालेला आहे की नाही ते। थोडा पाणी घेऊन मिक्स करून, जास्त एकदाच पाणी ओतून नाही घ्यायचंय। ज्याप्रमाणे आपण पीठ चपातीला मळतो त्याप्रमाणे मळून नाही घ्यायचंय। पीठ एकदम कडकही नाही ना एकदम पातळही नाही, या पद्धतीत साठा बनवून घ्यायचा आहे। साठा बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि घी, कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही मैद्याचं पीठ नाही तर गव्हाचं पीठही घेऊ शकता। कॉर्नफ्लॉवरनी क्रिस्पी होतात यासाठी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। घी ऐवजी तुम्ही इथे तेल यूज केलात तरी पूर्णपणे तरी चालतोय, एकदम पातळही करून नाही घ्यायचंय। साखरेचा सिरप चिकट होतपर्यंत शिजवून घ्यायचे आहे, जास्त नाही। साखरेचा सिरप बनवण्यासाठी 1 कप साखर, थोडी जास्त 1.5 कप, 1 कप पाणी। केसर जर अवेलेबल असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी काही फरक नाही। केसरने खाज्याला टेस्ट छान येते। मिक्स करून कलरही छान आलाय। साखर शिजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून साखर शिजून घ्यायची आहे। साखरेचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा नाहीये, असं चिकट होतपर्यंत शिजून घ्यायची आहे। साखरेची एक तार बनवून नाही घ्यायची आहे, फक्त चिकट व्हायला पाहिजे याप्रमाणे। हाताला जर चिकट जर बोटं चिपकत असेल तर लगेच गॅस बंद करून घ्यायची आहे। खाली उतरून 2 थेंब लिंबाचे टाकून मिक्स करून पिठाचे एक शेपने गोले तयार करून छोट्या चपात्याही करू शकता, नाही तर मोठ्याही चपात्या करू शकता। याप्रमाणे गोले तयार करून सुका पीठ लावून लाटून जेवढ्या पातळ लाटता येतील तेवढ्या पातळ लाटून घ्यायचे आहेत। सर्व याप्रमाणे तयार करून पहिल्या पोळीला साठा लावून याप्रमाणे पूर्ण साठा लावून घ्यायचा। हातानेही लावू शकता नाही तर ब्रशनेही लावू शकता। ब्रशने एवढा खास लागत नाही, आपला साठा जाडसर असल्यामुळे हाताने एकदम परफेक्टली इव्हनली लागतोय। एकावेक लेअर ठेवून साठा लावून रोलिंग एकदम घट्ट प्रेस न करता रोल करून घ्यायचं आहे। जेवढे तुम्ही पातळ चपात्या लाटाल तेवढ्या खाज्याला लेअर येतील। 4 साईडने आपण खाज्याला रोलिंग करून घेतले, त्याच साईडला रोल करत वाढवून घ्यायचं आहे। थोडा प्रेस करून लांब करून घ्यायचं आहे। हा पीठ नरम झालेला असतोय कारण की आपण साठा लावलेला असल्यामुळे रोलिंग फक्त लांबट करून घ्यायचं आहे। खाजा कटिंग करण्यासाठी शार्प सुरी घ्या, त्याने इव्हनली कटिंग होतात। खाजे एकदम पातळही नाही एकदम जाडही नाही, याप्रमाणे कट करून घ्यायचे। तेलामध्ये फ्राय करताना आतपर्यंत शिजण्यासाठी याप्रमाणे सर्व खाजे कटिंग करून गॅसवर पॅन ठेवायचा आहे तेल तापवण्यासाठी। खूप सारे लेअर पडलेले आहेत खाज्याला। बाहेरला ज्याप्रमाणे आपल्याला खाजे मिळतात त्याप्रमाणे शेप देऊन गोल खाजे तयार केले तरीही छान। अंगठा आणि बोटाच्या साहाय्याने प्रेस करून बाहेर तुम्ही जर कुठे फिरायला जात असाल तर न खराब होणारी गोष्ट खाजा। जास्त गरम तेल करून घ्यायचे नाहीये, मीडियमवरच तेल गरम करून खाजे फ्राय करून घ्यायचे आहेत। जास्त जर गरम केलं तर पटकन करपतील ना, आतून शिजणार नाहीत। क्रिस्पी आणि लुसलुशीत असे खाजे तयार होतात। लेअर छान असे सुटलेले आहेत। गॅसच्या मीडियम आचेवरच तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। खाज्या महिनाभरसाठी स्टोरही राहतात। खाजे तेलामधून काढल्यानंतर लगेच गरम असताना डिप करून सिरपमध्ये उलटा पालट करून एकदा बनवून खाल तर परत बनवून खाल, एवढे भारी कमी टाइममध्ये खाजे तयार होतात। खाजा पाहू शकता, क्रिस्पी आणि ज्युसी एक नंबर असे खाजे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका। खाजा बनवायला आणि खायला विसरू नका।